तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय म्हणतात बघा, की हे देवा, मी तुझं सतत नामस्मरण करत आहे, पण तू माझी उपेक्षा करू नको आणि तू मला तुझ्यासोबत तुझ्या निजधामाला घेऊन जा, असं या अभंगामध्ये म्हणतात. सांडूनी कीर्तन न करी अनेक काज, नाचन निर्लज्ज तुझ्या रंगी, आवडीने अर्थ पुरवी पंढरी राया, शरण तुझ्या पाया याची लागी. टाळी वाजवूनी विठ्ठल म्हणेन, तेने निवारीन भवश्रम, तुका म्हणे देवा नुपक्षावे आम्हा, न्यावे निजधामा आपुलिया. तर देवा, कीर्तन सोडून मी इतर कोणतेही काम करणार नाही आणि देवा तुझ्या प्रेमरंगामध्ये मी अगदी निर्लज्ज होऊन नाचेन, कारण मला तुझ्या प्रेमामध्ये नाचणं खूप आवडतं. हे पंढरीराया, माझी अर्थभावना, माझी प्रार्थना तू आता पूर्ण कर, यासाठी मी तुझ्या पायावरती शरण आलेला आहो. मी टाळी वाजवून विठ्ठलाचे नामस्मरण करीन, त्यामुळे माझे सगळे भवश्रम नाहीसे होतील. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता तू आमची उपेक्षा करू नकोस, आम्हाला तुझ्यासोबत निजधामी म्हणजे वैकुंठाला तुम्हाला घेऊन जा. कारण तुकाराम महाराजाला सतत विठ्ठलासोबत राहावं असं त्यांना वाटतं आणि म्हणूनच ते सतत देवाचं नामस्मरण करतात आणि त्यांच्या आठवणीमध्ये असे वेगवेगळे अभंग लिहितात, जे अभंग प्रत्येक वारकऱ्याला, प्रत्येक मनुष्याला भक्ती मार्गाकडे नेण्यासाठी खूप फायद्याचे आहेत असे मला वाटतं. रामकृष्ण हरी.